नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्रांनो, अनेक व्हिडिओच्या माध्यमातून मी नेहमी दिव्यांग बांधवांना सांगत असतो की तुम्ही एखादा छोटा मोठा व्यवसाय सुरू करा आणि त्या व्यवसायाच्या जोरावरती तुमचं आयुष्य सुंदर आणि चांगलं जगण्याचा प्रयत्न करा. हे 2,500 रुपये येतील, हे 1500 रुपये येतील आणि आपलं जीवन सुधरेल किंवा आपण जीवन जगू शकतो या भानगडीमध्ये अडकून न राहता पुढे काहीतरी पाऊल टाकलं पाहिजे आणि आपल्याला जे काही देवाने आयुष्य दिलेलं आहे त्यामध्ये सुखी आणि समाधानी कशा पद्धतीने राहता येईल यासाठी प्रयत्न करत असताना एखादा व्यवसायाची जोड आपल्या आयुष्याला मिळाली तर नक्कीच आपलं जीवन सुखकर आणि चांगलं होईल. या उद्देशाने आपण या ठिकाणी तुम्हाला एखादा छोटा मोठा व्यवसाय सुरू करण्यासंदर्भात महत्त्वाची माहिती देणार आहे. आजच्या या व्यवसाय संबंधित असलेल्या व्हिडिओमध्ये पिठाची गिरण म्हणजे आपण सर्वांना माहीत आहे की आपण जर गाव पातळीवर राहत असेल किंवा शहर पातळीवर राहत असेल तर आपल्याला अतिशय महत्त्वाची जी काही दररोजची दैनंदिन जीवनामध्ये खाद्यपदार्थ म्हणून आपण पीठ वापरतो, तर त्या पिठाची गिरण आपण सुरू करून या ठिकाणी आपलं 2 पैसे आपण मिळवू शकतो आणि आपला उदरनिर्वाह भागू शकतो. यासाठी दिव्यांग अनुदान योजनेच्या माध्यमातून किंवा दिव्यांग व्यक्तींना पिठाची गिरण सुरू करत असताना कोणकोणते कागदपत्र लागतात, किती अनुदान मिळतं, अर्ज कोठे आणि कसा करावा या संदर्भात A to Z माहिती या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर या अर्जासंदर्भात तुमच्या तर काही अडचणी असतील तर नक्की माझ्यापर्यंत पोहोचवा. आपण त्यावरती नक्की काम करू, तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करू. तर दिव्यांग व्यक्तींना पिठाची गिरण सुरू करण्यासाठी किंवा पिठाच्या गिरणीचा व्यवसाय सुरू करण्यासाठी जी काही आवश्यक माहिती आहे ती माहिती आता आपण सुरू करूया. तर मित्रांनो, यासाठी दिव्यांग व्यक्तींना मिनी पिठाची गिरण खरेदी करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून अर्थसहाय्य दिलं जातं आणि हे अर्थसहाय्य तुम्हाला मिळवायचं असेल, तुम्हाला घ्यायचं असेल तर तुमच्याकडे कागदपत्र कोणते लागतात हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी दिलेला आहे. तर यामध्ये अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमच्याकडे प्रमाणपत्र पाहिजे. दिव्यांग प्रमाणपत्र जर असेल तरच तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. त्याचबरोबर आधार कार्ड तुमच्याकडे असला पाहिजे, रहिवाशी प्रमाणपत्र असलं पाहिजे. आता हा जो रहिवाशी प्रमाणपत्र आहे हा तुमच्या तहसीलदार कार्यालयाचा असला तरी चालतो किंवा ग्रामपंचायतीचा असला तरी चालतो. म्हणजे तहसीलदार, मी तर या अगोदर सुद्धा सांगितलं की प्रत्येकाने तुमचं रहिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमासिल सर्टिफिकेट हे तहसील कार्यालयातून काढून घेतलं पाहिजे, तर ते सुद्धा चालणार आहे. त्याचबरोबर बघा इकडे उत्पन्नाचे प्रमाणपत्र. आता हे उत्पन्नाचे प्रमाणपत्र सुद्धा असणं खूप गरजेचं आहे. उत्पन्नाचे प्रमाणपत्र किती तर इथे बघा, दिव्यांग व्यक्तीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 1 लाखपेक्षा कमी असणं गरजेचं आहे. म्हणजे जे तुम्हाला उत्पन्न दाखला सादर करायचं आहे त्याचं 1 लाखापेक्षा तुम्हाला उत्पन्न कमी असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जागेसंदर्भात 8अ पुरावा. आता जागेसंदर्भात 8 म्हणजेच काय तर तुमची घरपट्टी सुद्धा चालेल किंवा लाईट बिल जे असतं आपलं घराचं ते लाईट बिलसुद्धा चालणार आहे किंवा 7/12 असेल तो 7/12 चालतो. म्हणजे काहीतरी कागदपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर यापूर्वी लाभ घेत नसल्याचा किंवा घेतलेला नाही याचं प्रमाणपत्र. आता हे प्रमाणपत्र कुठून देतात तर हे प्रमाणपत्र तुम्हाला पंचायत समिती असेल किंवा तुमची जी ग्रामपंचायत असेल ते ग्रामपंचायतमधून मिळतो. तुम्ही ज्यावेळेस अर्ज करतात ना त्यावेळेस तुम्हाला हा प्रमाणपत्रसुद्धा दिला जातो. त्यामुळे तो प्रमाणपत्राचा एवढा काही विचार करायची गरज नाही आहे. ठीक आहे, तुमच्याकडे हे सर्व कागदपत्र आहेत, तुम्हाला अर्ज कसा भरायचा किंवा लाभ घ्यायचा आहे हे सगळ्या गोष्टी निश्चित आहेत, परंतु तुम्ही त्या योजनेमध्ये बसताय का हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. तर यामध्ये बघा, लाभार्थ्यास किमान 40% किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांग असल्याचं सक्षम प्राधिकारांचे UDID कार्ड असणं गरजेचं आहे. म्हणजे 40% किंवा त्यापेक्षा जास्त तुमच्याकडे दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र असणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर दिव्यांग लाभार्थ्याचे वय हे 18 वर्ष पूर्ण पाहिजे. म्हणजे 18 वर्ष तुमचे पूर्ण पाहिजे, कारण तुम्हाला व्यवसाय करायचा आहे, तुम्ही सुज्ञ असणं गरजेचं आहे. कारण जर 18पेक्षा कमी असेल तर ते बाल मजूर म्हणून समजलं जातं, तर त्याला व्यवसाय करायचे नॉलेज पण नसतं किंवा तो करू पण शकत नाही. तर या ठिकाणी 18 वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर दिव्यांग व्यक्ती हा ग्रामीण भागातला असला पाहिजे. आता या ठिकाणी लातूर शब्द दिला आहे पण ठीक आहे, तर प्रत्येक लाभार्थी हा ग्रामीण भागामध्ये असला पाहिजे. ग्रामीण भागात म्हणजे तुमच्या रेशन कार्डवरून ते ग्रामीण भागात तुम्ही आहात का हे समजतं. त्याचबरोबर बघा इकडे दिव्यांग व्यक्तीचं उत्पन्न हे 1 लाखापेक्षा कमी असणं गरजेचं आहे. हा अतिशय महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर दिव्यांग व्यक्तीने अर्जासोबत कुटुंबातील जागेचा 8 उतारा सादर करणे गरजेचं आहे. मी मगाशी तुम्हाला सांगितलं 7/12 पण चालणार आहे किंवा 8 पण चालणार आहे, लाईट बिल पण चालणार आहे, काही काळजी करू नका, ते चालणार आहे. त्याचबरोबर दिव्यांग व्यक्ती यापूर्वी कोणत्याही शासनाचा किंवा या योजनेचा लाभ घेतलेला नाही याचा पुरावा ग्रामसेवक इथं ग्रामसेवकसुद्धा दिला आहे किंवा पंचायत समितीमधून सुद्धा मिळतो, काही काळजी करायची नाही. आता या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा मुद्दा एक लक्षात ठेवा. आता तुम्ही जर समजा सगळेजण दिव्यांग
योजना म्हणजे तुम्हाला जे 2,500 रुपये मिळतात त्या योजनेचे लाभार्थी जर तुम्ही असाल तर तुम्ही या योजनेसाठी फॉर्म भरू शकता का, तर भरू शकता. काहीही काळजी करायचं नाही आहे, लक्षात ठेवा. म्हणजे या पद्धतीची एखाद्या योजनेचा तुम्ही त्या वर्षामध्ये एका वर्षामध्ये तुम्ही लाभ घेत नसल्याचं पाहिजे. तुम्ही जे 2,500 तुम्हाला मिळतात त्याचा आणि याचा काहीही संबंध नाही, लक्षात ठेवा. व्यवस्थित समजून घ्या. त्यामुळे काही काळजी करू नका. सर्व लोक या योजनेमध्ये बसतात. म्हणून पिठाची गिरण सुरू करून तुम्ही एखादा व्यवसाय सुरू करू शकता. आता इथे तुम्हाला किती अनुदान मिळतं हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. एक लक्षात ठेवा, काही पंचायत समितीला 80% अनुदान दिलं जातं, तर काही ठिकाणी मात्र 100% अनुदान दिलं जातं. किती? 100%. त्यामुळे काळजी करायचं कारण नाही आहे. तुम्ही डायरेक्ट फ्रीमध्ये तुम्हाला पिठाची गिरणसुद्धा भेटू शकते. आणि जे समजा ज्या ठिकाणी 80% असतं त्या ठिकाणी 20% तुम्हाला पैसे भरायला लागतात. कधी कधी तिथे तुम्हाला सूटसुद्धा दिली जाते. त्यामुळे काळजी करायचं कारण नाही आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून पिठाची गिरण सुरू करून तुम्ही छोटा मोठा व्यवसाय सुरू करून तुमचं आयुष्य चांगलं सुखकर जगू शकता. तर या संदर्भात तुमच्या काही अडचणी असतील, प्रश्न असतील, नक्की विचारा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.